नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत झाली आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल की इतकी टम्म फुगलेली इतकी नाजूक पोळी कसं बनवायचं, तर आता त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य आणि परफेक्ट मेजरमेंट सोबत कसं बनवायचं, अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणारी पोळी आहे. तर आता सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी आपण 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, जे की ही घरीच बनवलेली डाळ आहे. रेडीमेड घेतलं तरी सुद्धा चालते. आता ही डाळ जी आहे ती साधारणतः वजनात मोजलं तर पाव किलो इतकी ही वजनात डाळ आहे. आणि बाउल घेतले त्या बाउलमध्ये आपल्याला ही डाळ टाकून द्यायचं. टाकल्यानंतर 2 पाण्याने आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जे की धूळ वगैरे असेल तर ते निघून जाईल. आता सुरुवातीला आपण धुवून घेतलेलं आहे त्यावरचं पाणी सुद्धा आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ह्यामधलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि डाळ पूर्ण सुकी करून घेतलेली आहे. कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला सुरुवातीला डाळ टाकून द्यायचं आहे. डाळ टाकल्यानंतर आपण ह्या ठिकाणी 2 बाउल इतकं पाणी टाकणार आहोत. ज्या वाटीनं आपण डाळ घेतली होती त्या वाटीनं आपण 4 वाट्या प्रमाणात डाळ आणि पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्तीचं ठेवलेलं आहे कारण आपल्याला कटाची आमटी सुद्धा बनवायची, त्यासाठी मी पाणी जास्त ठेवलेलं आहे. जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल, नुसती पुरणपोळीसाठी पुरण शिजायचं असेल, थोडंसं पाणी कमी ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता ह्या ठिकाणी एक मोठा बाउल घेतलेला आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्या कमी जास्त आपल्या प्रमाणानुसार आपण गव्हाचं पीठ घ्यायचंय. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक दुसऱ्या बाउलमध्ये पाणी टाकलेलं आहे 1 वाटी. थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला विरघळून घ्यायचंय, जे की हलकासा रंग पिठाला सुद्धा चांगला पिवळसर येईल. आता ही सुरुवातीला आपल्याला पाणी टाकून मळून घ्यायचंय. नंतर कमी पडलेलं पाणी आपण साधंच पाणी टाकून घट्ट जर नेहमी जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीनेच थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ सैलसर मळून घ्यायचं. जास्त चपातीला जसं मळतो तसं घट्ट मळायचं नाही. थोडं सैलसर आपण ह्या ठिकाणी पीठ मळून घेत आहोत. आता ह्या ठिकाणी पीठ रस्त आपलं मळून झालेलं आहे. आपल्याला असं मोठं मोठंच मळून ठेवायचं. नंतर आपल्याला मऊ करून घ्यायचे. पीठ चांगलं भिजलं जाईल आणि मऊसर होईल ह्यासाठी आपण थोडंसं वरतून तेल टाकलेलं आहे. तेल टाकून थोडंसं मळून घ्यायचं आणि 10 मिनिटाकरता आपण आपलं पुरण तयार होईपर्यंत आता आपलं हे पीठ भिजत ठेवणार आहोत. आता हे बाउल आपल्या साईडला ठेवायचं आहे. कुकर झालेला आहे. कुकर थंड झालेला आहे. शिटीची वाफ सुद्धा गेलेली आहे. आता जी डाळ आहे अगदी चांगली आपली 90% इतकी आपली डाळ छान शिजलेली आहे. जास्त पण शिजली तर पूर्ण कट आणि डाळ मिक्स होऊन जाईल. त्यामुळे 90% इतकीच आपल्याला डाळ शिजवून घ्यायचं आहे. आता एक चाळणी आणि आपण टोपलं घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला आता हे पूर्ण येळण जे आहे ते काढून घ्यायचे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं पाणी निघालेलं आहे कारण आपल्या आमटीसाठी सुद्धा येळवण पाहिजे, त्यामुळे इतकं आपण खाली गाळून घेतलेलं आहे. थोडंसं जर आणखी आपल्याला वाढत असेल तर पाणी टाकलं आपलं साधं तरी चालते. आता एखादी अशी मोठी वाटी किंवा फुलपात्र किंवा गंज घ्या किंवा ग्लास घ्या, असं आपल्याला प्रेस करून पूर्ण आता ही डाळ जी आहे ती पूर्ण खाली गाळून घ्यायचं आहे. अगदी साधी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते. डाळ चांगली शिजलं की जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटामध्ये आपली डाळ खाली गाळून होते. आता ह्या पद्धतीनं पूर्ण आपण पाहू शकता फटाफट आपण पूर्ण डाळ गाळून घेतलेली आहे. अगदी छान बिलकुल वरती डाळ राहिलेली नाही. सर्व डाळ छान मऊसर आपली गाळून झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण मऊसूत आपली डाळ गाळून झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत. जितकी डाळ घेतली होती तितकाच आपण गूळ सुद्धा घेतलेला आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे. थोडीशी ह्या ठिकाणी वेलची पावडर टाकायची आणि थोडंसं चोटूभर आपण मीठ टाकलेलं आहे. आणि तूप टाकल्यामुळं अगदी छान पोळ्या मऊसूत होतात आणि पुरणाला पण शायनिंग येते, त्यामुळे तूप आवर्जून टाका. आता सर्व जिन्नस टाकून झाले की सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ थोडासा मी मोठा मोठाच टाकलेला आहे, तुम्ही लहान करून टाकला तरी सुद्धा चालतो. आता ह्या ठिकाणी गूळ मेल्ट झाला की थोडंसं पुरण जे आहे ते पातळ व्हायला सुरुवात होते. पातळ होऊन नंतर हे घट्ट व्हायला सुरुवात होते. ह्या ठिकाणी आता पाहू शकता गूळ थोडासा विरघळ पूर्ण झाली की पुरण घट्ट व्हायला सुरुवात होते. आता ह्या ठिकाणी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपला कसं ओळखायचं की पुरण आपलं तयार झालेलं आहे ते तुम्हाला टिक सांगते. आता ह्या ठिकाणी थोडं सैलसर आहे आणखी आपल्याला थोडं घट्ट होऊ द्यायचं आहे. जेव्हा की पळीनं आपण जेव्हा उचलून धरतो पुरणाला तेव्हा एकदम पटकन पुरण पडलं नाही पाहिजे, तेव्हा समजायचं की पुरण अगदी छान तयार झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. आता ह्या ठिकाणी पुरण आपलं छान तयार झालेलं आहे. तुम्हाला उचलून दाखवलं लक्षात येत असेल. अगदी पटापट असं पुरण पडत नाही, तेव्हा समजायचं की पुरण छान तयार झालं आहे. पोळी अगदी छानच येऊन जाईल, छान होईल आणि पोळी बिलकुल फुटणार नाही, पुरण बाहेर येणार नाही. आता ह्या ठिकाणी तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल बिलकुल कढईला पुरण चिकटत नाही. अगदी छान मऊसर आपलं एकदम छान पुरण तयार झालेलं आहे. आता आपण ह्या ठिकाणी गॅस सुद्धा बंद केलेला आहे कारण पुरण तयार झालेलं आहे. आता आपल्याला कढई गॅसवरून खाली काढून घ्यायचं आहे. आता घेतल्यानंतर एक 10 मिनिटाकरता आपण असंच ठेवलेलं होतं. आता नंतर आपल्याला हे पुरण काढून एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे पुरण जे आहे ते आपण साईडला पुरणाची तयारी झालेली आहे. पीठ सुद्धा तयार झालेलं आहे.
पीठ अगदी छान भिजलेलं आहे, जास्त आपल्याला मळायची गरज नाही. ह्या पद्धतीने जेव्हा पीठ मळून झाकून ठेवतो त्यामुळे आपल्याला पीठ जास्त वेळ मळण्याची सुद्धा गरज पडत नाही. अगदी छान परफेक्ट पोळीसाठी पीठ तयार झालेलं आहे. चला तर आता पोळी बनवायचं आहे. पोळीसाठी आपण पीठ तयार करून घेतले, पुरण सुद्धा छान तयार झालेलं आहे. आता एक गोळा आपल्याला पिठाचा काढून घ्यायचा आणि एक गोळा आपल्याला पुरणाचा काढून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी पोळपाटालाच मी रुमाल बांधते, मला ही अगोदरची सवय आहे. अगदी सोपी पद्धत आहे, आपल्याला जास्त त्रास होत नाही आणि पटापट फास्ट पोळ्या बनवून तयार होतात, अगदी उचलायची सुद्धा गरज पडत नाही. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला आपण एक गोल पुरणाचा बनवून घेतलेला आहे, दुसरा गोल जे आहे ते आपण पिठाचा बनवून घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या पुरण जसं भरतो त्या पद्धतीने आपल्याला आता पुरण भरून घ्यायचंय. बोटाच्या सहाय्याने आपण थोडं प्रेस करून थोडासा मोठा आकार करून मध्ये खोल करून त्यामध्ये पुरण बसवण्यासाठी आपण जागा केलेली आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे. जे पुरणाचा गोळा तयार केला ते पुरणाचा गोळा ठेवून असं बोटाने आपल्याला प्रेस करत आपल्याला हे पुरण मध्ये बसवायचं आणि पूर्ण पॅक करून टाकायचं आहे. आता व्यवस्थित पोळी बनवण्यासाठी तयार झालेला आहे, बिलकुल पुरण बाहेर येत नाही. आता सोप्या पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायचंय. पोळी लाटते वेळेस आपल्याला हलक्या हाताने पोळी लाटायची, जास्त प्रेस करून आपल्याला ही पोळी लाटायची नाही. पीठ आणि पुरण जेव्हा चांगलं जमतं त्यामुळे पुरण बाहेर येत नाही आणि पोळी छान पटापट लाटली जाते आणि बिलकुल पुरण बाहेर येत नाही. आणि फक्त आपल्या पोळपाट फिरवायचं आहे, पोळीला उचलायचं सुद्धा नाही. एका हाताने आपण आपल्या साईडला जेव्हा लाटत पोळी मोठी करतो, अगदी छान पोळी मोठी झालेली आहे आणि पातळ जशी हवी तशी आपण बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी पोळी लाटून झाली आहे, गॅसवरती आपण तवा ठेवला, तवा छान गरम झाला की पोळी टाकून द्यायचे. आता पोळीला जेव्हा बबल्स येतात तेव्हाच आपल्याला पोळी उलटायचं, लगेच आपल्याला उलटायची नाही. आता पाहू शकता ह्या ठिकाणी चांगले बबल्स आले तेव्हाच आपण ही पोळी उलटलेली आहे. आणखीन छान पोळी टम्म फुगली जाते. नंतर आपल्या फुगल्यानंतरच तेल लावायचं आहे. जर पोळी फुगण्याच्या आधी आपण तेल लावलं तर पोळी इतकी छान फुगत नाही, त्यामुळे नंतरच तेल लावा किंवा तूप लावलं तरी सुद्धा चालते. आता दोन्ही साईडनं आपल्याला तेल किंवा तूप लावून छान खमंग अशी आपल्याला पोळी खरपूस शेकून घ्यायचे. आता ह्या पद्धतीनं आपण फटाफट पोळ्या बनवून घेणार आहोत. तुम्ही पोळी तर पाहिलेली आहे, पोळी अगदी छान टम्म फुगलेली गुबगुबीत आपल्या ह्या पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता सर्व पोळ्या मी ह्या पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी पोळी तोडून सुद्धा दाखवेन की किती मऊ लुसलुशीत अगदी कडेपर्यंत पुरण पोहोचलं जातं आणि चविष्ट अशी ही पुरणपोळी बनवून तयार होते. आता आपल्याला पोळ्या पूर्ण बनवून घेतलेल्या आहेत, प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण सर्व पोळ्या बनवून घेतल्या आहेत. तुम्हाला मी पोळी तोडून सुद्धा दाखवते आणि अगदी तुपासोबत खाण्यासाठी मऊ लुसलुशीत भन्नाट आपली ही पोळी बनवून तयार झालेली आहे. ती लुसलुशीत आहे. पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल की पोळी किती चविष्ट झाली आहे. तुम्हाला ही पुरणपोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.